नमस्कार. आज आपण एका अशा पवित्र स्थानाबद्दल बोलणार आहोत जे हिंदू धर्मातल्या 4 धामांपैकी एक आहे, रामेश्वरम. पण हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर याची मुळं थेट रामायणाच्या महाकाव्यात रुजलेली आहेत. चला तर मग या पवित्र भूमीची अद्भुत गाथा उलगडून पाहूया. आता बघा, कथेची सुरुवातच एका अशा प्रश्नानं होते जो आपल्याला विचारात पाडतो की एका देवाला एका महान विजयानंतर मोठं पाप कसं काय लागू शकतं. म्हणजे रावणाचा पराभव केला, एवढा मोठा विजय मिळवला, आणि तरीही प्रभू रामाला प्रायश्चित्त घ्यायची गरज का बरं पडली असेल. याच प्रश्नाचं उत्तर रामेश्वरमच्या स्थापनेच्या कथेत दडलेलं आहे. तर गोष्ट अशी आहे की लंकेतील युद्ध संपलं होतं. रावणाचा वध झाला होता आणि सीतामातेची सुटका करून प्रभू श्रीराम आपल्या संपूर्ण सेनेसह परत निघाले होते. त्यांचा पहिला थांबा होता गंधमादन पर्वतावर, जे आज आपण रामेश्वरम म्हणून ओळखतो. खरं तर हा विजयाचा उत्सव साजरा करण्याचा क्षण होता, नाही का? पण इथे जल्लोषाऐवजी एका वेगळ्याच मोठ्या चिंतेनं डोकं वर काढलं. आणि ती चिंता होती ब्रह्महत्येच्या पापाची. आता बघा, इथेच कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. रावण, हो, तो राक्षस राजा होता, दृष्ट होता, पण तो एक महान विद्वान ब्राह्मणसुद्धा होता. तो पुलस्त्य ऋषींचा नातू होता आणि म्हणूनच त्याचा वध केल्यामुळे प्रभू श्रीरामांवर ब्रह्महत्येचं महापाप लागलं होतं. मग आता एवढ्या मोठ्या पापातून मुक्त कसं व्हायचं, ह्यावर उपाय काय? तेव्हा त्या काळातल्या थोर ऋषीमुनींनी एक मार्ग सांगितला. ते म्हणाले, या दोषातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान शंकराची आराधना करावी लागेल. त्यासाठी एका शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी लागेल. आणि याच एका सल्ल्यामुळं रामेश्वरमच्या कथेला खरी सुरुवात झाली. आता शिवलिंगाची स्थापना करायची म्हणजे शिवलिंग हवं. आणि हे पवित्र काम प्रभू राम कोणावर सोपवणार? अर्थात त्यांचा लाडका परमभक्त हनुमान. हनुमानावर एक खूप मोठी जबाबदारी दिली गेली. त्यांना थेट भगवान शिवाचं निवासस्थान कैलास पर्वतावर जायचं होतं आणि तिथून एक शिवलिंग घेऊन यायचं होतं. आणि मग सुरू झाली वेळेची शर्यत. इकडे हनुमानाने कैलासाकडे झेप घेतली होती आणि दुसरीकडे शिवलिंग स्थापनेसाठी जो शुभ मुहूर्त ठरवला होता तो जवळ येऊ लागला होता. वेळ अक्षरशः हातांतून निसटत होती, पण हनुमान अजून परतले नव्हते. साहजिकच सगळ्यांची चिंता वाढत चालली होती. शुभ मुहूर्त तर टळता कामा नये, पूजा वेळेवर व्हायलाच हवी होती. आणि अशा या नाजूक क्षणी सीतामातेनं एक असा निर्णय घेतला ज्यानं सगळंच बदलून टाकलं. त्यांच्या याच एका कृतीमुळे रामेश्वरमच्या मुख्य दैवताची स्थापना झाली. मग सीतामातेने काय केलं? शुभ मुहूर्त निघून जातोय हे पाहून त्या सरळ समुद्रकिनाऱ्यावर गेल्या. तिथली वाळू त्यांनी आपल्या ओंजळीत घेतली आणि स्वतःच्या हातांनी एक शिवलिंग घडवलं. किती सुंदर, नाही का? प्रभू रामाने त्याच वाळूच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली, त्याची पूजा केली आणि ब्रह्महत्येच्या दोषातून स्वतःला मुक्त केलं. ह्याच शिवलिंगाला पुढे रामलिंग असं नाव मिळालं. आता इकडे पूजा संपन्न झाली आणि तेवढ्यात हनुमान कैलासावरून शिवलिंग घेऊन पोचले. पूजा आधीच पूर्ण झालेली पाहून त्यांना साहजिकच खूप वाईट वाटलं. ते निराश झाले. त्यांची ही अवस्था पाहून श्रीरामाने त्यांना प्रेमानं समजावलं आणि त्यांनी आणलेल्या शिवलिंगाची स्थापनासुद्धा त्याच ठिकाणी केली. आणि हेच शिवलिंग विश्वलिंग किंवा हनुमानलिंग म्हणून ओळखलं जातं. आणि मग प्रभू रामाने हनुमानाच्या भक्तीचा आणि श्रमाचा सन्मान करण्यासाठी एक अद्भुत परंपरा सुरू केली. त्यांनी वचन दिलं की रामेश्वरममध्ये येणारा प्रत्येक भक्त आधी हनुमानाने आणलेल्या विश्वलिंगाची पूजा करेल आणि त्यानंतरच मुख्य रामलिंगाची पूजा केली जाईल. काय म्हणायला हवं याला? भक्ताच्या भक्तीचा भगवंताने केलेला हा केवढा मोठा सन्मान आहे. तर ही झाली रामेश्वरमच्या स्थापनेमागील पौराणिक कथा. पण या मंदिराचं महत्त्व फक्त या कथेपुरतं मर्यादित नाहीये. चला आता जरा मंदिराच्या वास्तूकडे, त्याच्या भव्यतेकडे आणि तिथल्या काही खास गोष्टींकडे एक नजर टाकूया. रामेश्वरम मंदिराच्या आवारात एक आकडा खूप महत्त्वाचा आहे आणि तो आकडा म्हणजे 22. आता हा फक्त एक नंबर नाहीये. यामागे एक खूप खोल आध्यात्मिक अर्थ आणि एक पवित्र परंपरा जोडलेली आहे. हे 22 म्हणजे मंदिराच्या परिसरात असलेली 22 पवित्र कुंड किंवा तीर्थ. आणि इथली श्रद्धा अशी आहे की जो कोणी रामेश्वरमला येतो त्यानं या सगळ्या 22 तीर्थांमध्ये स्नान केल्याशिवाय त्याची यात्रा पूर्णच होत नाही. असं मानलं जातं की या स्नानानं
माणसाची सगळी पापं धुतली जातात. अध्यात्म आणि श्रद्धेसोबतच रामेश्वरम मंदिर हे स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. एकतर हे भारतातल्या 12 प्रतिष्ठित ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दुसरं म्हणजे हे द्रविड स्थापत्य शैलीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथला मंदिराचा कॉरिडॉर जगातला सगळ्यात लांब कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. खरंच अविश्वसनीय आहे हे. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन रामेश्वरमचं एक वेगळं आणि खूप खोल आध्यात्मिक महत्त्व आहे. हे ठिकाण फक्त एक मंदिर नाहीये, तर हे 2 महान देवतांच्या, 2 मोठ्या परंपरांच्या एका अद्भुत मिळनाचं प्रतीक आहे. रामेश्वरम या नावाचा अर्थच बघा ना, रामस्य ईश्वरः म्हणजे रामाचा ईश्वर. आणि रामाचे ईश्वर कोण? तर भगवान शंकर. म्हणजे हे असं एकमेव स्थान आहे जिथे हरी म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या रामाने हर म्हणजेच भगवान शिवाची पूजा केली. म्हणूनच शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरांना जोडणारा हा एक अतिशय महत्त्वाचा, एक शक्तिशाली दुवा आहे. तर अशी ही रामेश्वरमची कथा आहे. एका पापाच्या प्रायश्चित्तातून सुरू झालेली ही गोष्ट पुढे जाऊन भक्ती, कर्तव्य आणि 2 महान देवतांच्या एकतेचा एक अद्भुत सोहळा बनते. खरंच श्रद्धा, कर्तव्य आणि अशा दैवी ऐक्याचं यापेक्षा मोठं प्रतीक दुसरं कोणतं असू शकेल? हा विचार नक्कीच करायला लावणारा आहे.